नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सपर्ट टीचिंग बाय कैलास गायकवाड सर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण क्लास 12 मधील मॅथमॅटिक्स पार्ट 1 यामधला चॅप्टर नंबर फर्स्ट मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर पाहणार आहोत। आज आपण या चॅप्टरची सुरुवात करत आहोत। तर यामध्ये खूप हा चॅप्टर बेसिक आहे, अतिशय सोपा आहे। क्लास 12 साठी, स्टेट बोर्डासाठी, सीईटी साठी मार्क घेण्यासाठी हा चॅप्टर 8 मार्कला चॅप्टर एक्झाम मध्ये आहे थेरी यासाठी। तर आपण याच्यामध्ये काही कन्सेप्ट आज पाहणार आहोत। हा खूप इजी चॅप्टर आहे। तसं तर आपण मॅथ पेपर सेकंड स्टार्ट करणार होतो, परंतु अगोदर हे इजी चॅप्टर असल्यामुळे आपण पहिल्यांदा घेतो मॅथमॅटिकल लॉजिक। हा चॅप्टर इजी आहे, परंतु परीक्षेमध्ये याला जास्तीचे मार्क आहेत। जवळपास 7 ते 8 मार्काला हा मॅथमॅटिकल लॉजिक चॅप्टर आहे, मॅथ पार्ट 1 चा आहे। आपण मॅथमॅटिकल लॉजिकला मराठीमध्ये आपण याला गणितीय तर्क असं म्हणतो। लॉजिक म्हणजे तर्क लावणे असं आहे, गणितीय तर्क असं म्हणतोय। तर हे मॅथमॅटिकल लॉजिक शिकत असताना सर्वप्रथम आपल्याला स्टेटमेंट म्हणजे काय माहित पाहिजे। तर सर्वप्रथम आपण स्टेटमेंट सांगणार आहोत। तर आपण स्टेटमेंट म्हणजे सांगणार आहोत बाबा असं एखादं सेंटेन्स आहे, एकतर ते कमीत कमी ट्रू असेल किंवा तो फॉल्स असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, स्टेटमेंट असं म्हणतो। म्हणजे एखादं वाक्य आहे तर ते वाक्य एखादं खरं तरी असेल किंवा एखादं वाक्य ते कमी खोटं तरी असेल, तर त्या वाक्याला आपण स्टेटमेंट असं म्हणतो। एखादं सेंटेन्स एकतर ट्रू आहे किंवा तो पूर्णपणे काय आहे, फॉल्स आहे। परंतु दोन्ही राहू शकत नाही एकाच वेळेस, एकतर ट्रू अँड फॉल्स असे दोन्ही पण राहू शकणार नाही। एकतर ट्रू असेल किंवा एकतर फॉल्स असेल, त्याला आपण काय म्हणतोय, स्टेटमेंट असं म्हणतो। सायमल्टेनियसली ट्रू अँड फॉल्स असं राहू शकत नाही, त्याला आपण स्टेटमेंट म्हणू शकत नाहीये। तर स्टेटमेंट काय असणार आहे, एकतर ट्रू असणार आहे नाहीतर एकतर काय असणार आहे, फॉल्स असणार आहे। असं लिहिणार, अ sentence having true or false but not both are called as statement। म्हणजे एखादं वाक्य एकतर काय राहणार आहे, ट्रू असणार आहे किंवा काय असणार आहे, फॉल्स असणार आहे, परंतु दोन्ही पण असणार नाहीये, त्याला आपण काय म्हणतो, स्टेटमेंट। जसं एक्झाम्पल आपल्याला मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र। मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र हे वाक्य आपण सरळ काय म्हणतो, ट्रू असं म्हणतो। म्हणजे हे सेंटेन्स आहे, मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र। महाराष्ट्राची मुंबई काय आहे, कॅपिटल आहे। हे वाक्य काय, ट्रू आहे। पण असं म्हणणार आपण इथंच, हे म्हणलं आपण इथंच, मुंबई इज द कॅपिटल ऑफ इंडिया। आता हे काय चूक आहे, हे काय फॉल्स आहे। हे फॉल्स असेल तरी पण स्टेटमेंट आहे आणि हे ट्रू असेल तरी पण स्टेटमेंट आहे। कारण का, मुंबई हे महाराष्ट्राची कॅपिटल आहे, इंडियाची आहे का नाही। हे स्टेटमेंट, हे सेंटेन्स कसं आहे, फॉल्स आहे, म्हणून याला आपण स्टेटमेंट असं म्हणतो। म्हणजे एखादं सेंटेन्स एकतर हे ट्रू असेल किंवा एखादं स्टेटमेंट फॉल्स असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, स्टेटमेंट असं म्हणतो। दोन्ही पण राहू शकणार नाही, मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र अँड इंडिया असं दोन्ही पण राहणार नाहीये। दोन्हीपैकी एक राहणार आहे, एकतर ट्रू असणार आहे किंवा एकतर फॉल्स असणार आहे, त्याला आपण काय म्हणतोय, स्टेटमेंट असं म्हणतो। हे सांगलं आपण, मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र आहे सेंटेन्स आहे आणि सेंटेन्स कसं आहे, ट्रू आहे, म्हणून याला आपण स्टेटमेंट असं म्हटलं। हे पण एक सेंटेन्स आहे, सेंटेन्स फॉल्स आहे, याला काय म्हणलं आपण, स्टेटमेंट असं म्हटलं। परंतु एखादं सेंटेन्स जे आहे दोन्ही राहणार नाहीये, बट नॉट बोथ, त्याला आपण काय, स्टेटमेंट असं म्हणू शकत नाहीये। हे झालं स्टेटमेंट म्हणजे काय। पुढे आपण सांगणार आहोत, ट्रूथ
व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट. ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट. बघा, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट म्हणजे काय हे पहिले आपण सांगणार. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट. चला आपण लिहिणार ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय. एखादं स्टेटमेंट ट्रू असेल किंवा एखादं स्टेटमेंट फॉल्स असेल त्याची आपण जी व्हॅल्यू डिनोट करतोय त्यालाच आपण काय म्हणतोय, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट असं म्हणतो. एखादं स्टेटमेंट ट्रू आहे किंवा एखादं स्टेटमेंट फॉल्स आहे, जर ट्रू असेल तर आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी लिहिणार आणि फॉल्स असेल तर त्याची व्हॅल्यू आपण एफ लिहिणार. त्यालाच आपण काय म्हणणार, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट असं म्हणणार. एखादं स्टेटमेंट ट्रूथ आहे का फॉल्स आहे याबद्दल आपण सांगणे त्यालाच आपण काय म्हणतोय, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट असं म्हणतो. जसं की एक्झाम्पल नंबर 1. फर्स्ट आपण सांगायला एक्झाम्पल नंबर 1. आता तर आपण एक्झाम्पल घेणार मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. आपण काय म्हणणार, इट इज अ स्टेटमेंट. हे स्टेटमेंट आहे. इट इज अ स्टेटमेंट. कोणतं स्टेटमेंट आहे, ट्रू स्टेटमेंट. इट इज अ ट्रू स्टेटमेंट. इट इज अ ट्रू स्टेटमेंट and its truth value is T. याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, टी आहे, कारण ट्रू स्टेटमेंट आहे. सेकंड आपण हे घेतलं, मुंबई इज द कॅपिटल ऑफ इंडिया. मुंबई इज द कॅपिटल ऑफ इंडिया. मुंबई इज द कॅपिटल ऑफ इंडिया. हे काय, इट इज अ फॉल्स स्टेटमेंट, कारण मुंबई ही भारताची राजधानी नाहीये, दिल्ली भारताची राजधानी. इथं काय लिहिणार मग, इट इज अ फॉल्स स्टेटमेंट. इट इज अ फॉल्स स्टेटमेंट and its truth value F. ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, एफ आहे. जर एखादं स्टेटमेंट ट्रू असेल त्याची ट्रूथ व्हॅल्यू येणार टी, आणि जर एखादं स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, एफ येणार आहे. यालाच आपण काय म्हणतो, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट असे येणार म्हणतात. जर एखादी व्हॅल्यू आपण स्टेटमेंट आपलं काय ट्रू आहे तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी, एखादं स्टेटमेंट फॉल्स आहे तर ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, एफ येणार आहे. यालाच आपण काय म्हणतोय, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट असं म्हणतो. हे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट आहे. चला बघून घे. यानंतर आपण एक क्वेश्चन सिंपल घेऊ. राईट ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट. चला नंबर 1 ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला लिहायचं आहे, तर आपण स्टेटमेंट लिहिणार. फर्स्ट एक सिंपल स्टेटमेंट आपण सांगू, कोणतं पण. 2 plus 3 is equal to 5. बघा काय म्हटलंय, 2 plus 3 is equal to 5. काय आहे, 2 plus 3 2 आणि 3 काय होणार, 5 होणार आहे. सरळ सरळ स्टेटमेंट काय आहे, ट्रू आहे. मग आपण इथे लिहिणार सरळ सरळ काय स्टेटमेंट आहे ते. तर पहिले आपण लिहायलो आहे 2 plus 3 is equal to 5 आहे. आन्सर लिहिणार, इट इज ट्रू स्टेटमेंट. It is true statement and its truth value is T. ओके, आणखी एक लिहिणार
एक सिंपलचा आपण स्टेटमेंट बघलेला आहे 2 प्लस आणखी लिहिलं आपण इथं 2 प्लस 8 इक्वल टू 13. इथे सरळ सरळ लिहिणं 2 प्लस 8 इक्वल टू 13 होत नाही 10 होणार. मग काय लिहिणं इट इज false statement. It is false statement and its truth value f. ट्रूथ व्हॅल्यू काय आहे f आहे. तर असं स्टेटमेंट आलं असलं x + 5 = 3 तर याला ओपन सेंटेन्स असं म्हणतात. याला ओपन सेंटेन्स याला आपण काय म्हणतोय ओपन सेंटेन्स असं म्हणतो. कारण का आपल्याला x ची व्हॅल्यू इथं दिलेली नाही म्हणून याला आपण काय म्हणणार ओपन सेंटेन्स असं म्हणणार. चला याच्या पुढे आणखी लिहिणं ओपन सेंटेन्स का म्हणणार x ची व्हॅल्यूच आपल्याला काय दिलेली नाही म्हणून याला आपण काय म्हणणार ओपन सेंटेन्स असं म्हणणार. पुढे आणखी लिहिणार आणखी घेतो आपण 4 दॅट इज x² - (7x + 12 = 0) and x = 3. आता x = आपण व्हॅल्यू जर 3 पुट केलं किंवा x = 3, 4 असं म्हटलं तर ही सरळ लिहिणार इट इज ट्रू स्टेटमेंट. कारण 3 आणि 4 या समीकरणाच्या व्हॅल्यू आहे म्हणून इट इज अ ट्रू स्टेटमेंट and its truth value t असं आहे. अशा नंबर ऑफ स्टेटमेंट आहेत. आपण 2-4 स्टेटमेंट इथे घेतलेले आहेत. आणखी एक घेणार each angle of equilateral triangle is 60 डिग्री. म्हणजे मला समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन 60 अंशाचा असतो. बरोबर. समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन कितीचा असतोय 60 अंशाचा असतोय. इट इज ट्रू स्टेटमेंट. It is true statements and its truth value is t. पुन्हा आणखी घेणार आपण स्टेटमेंट हे 5. चला काय लिहिणार आपण सोपं लिहिणार आहोत. चला नांदेड इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. नांदेड आपल्या महाराष्ट्राचं कॅपिटल आहे का? सरळ नाही. इट इज अ फॉल्स स्टेटमेंट. and its truth value is f. हे काय फॉल्स स्टेटमेंट आहे आणि ट्रूथ व्हॅल्यू याची काय आहे f आहे. एमएच आणि महाराष्ट्र हे असं केलेलं आहे. म्हणजे आज आपण काय केलंय स्टेटमेंट म्हणजे काय बघितलं आणि स्टेटमेंटची काय बघितलं ट्रूथ व्हॅल्यू बघितलं. तर याच्यानंतर आणखी काय आहे एक आहे सिंपल स्टेटमेंट. सिंपल सेंटेन्स घेतो आपण किंवा सिंपल स्टेटमेंट. चला ज्या सेंटेन्स मध्ये फक्त एकच वाक्य असतो त्याला आपण सिंपल स्टेटमेंट असं म्हणतो. त्याच्यामध्ये काय असणार आहे एकच वाक्य असणार त्याला आपण काय म्हणणार सिंपल म्हणणार. काय लिहिणार सिंपल स्टेटमेंट म्हणजे काय ज्याच्यामध्ये एकच वाक्य असणार आहे असं लिहिणार. A statement having
a statement having not combination of sentence is called simple statement. सिंपल स्टेटमेंट काय म्हटलं, अ स्टेटमेंट हॅव्हिंग नॉट कॉम्बिनेशन ऑफ सेंटेन्स, याच्यामध्ये काय सेंटेन्सचं कॉम्बिनेशन असणे, ओनली वन असणे, त्याला आपण काय म्हणतोय, सिंपल स्टेटमेंट असं म्हणतो. एक्झाम्पल आपण सोपंच घेऊ. मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. काय आहे, सिंपल स्टेटमेंट आहे, याच्यामध्ये एकच आहे, कॉम्बिनेशन आहे दोन स्टेटमेंटचं. मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, हे काय आहे, सिंपल स्टेटमेंट आहे. दुसरं कंपाऊंड स्टेटमेंट, हे महत्वाचं आहे. कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये काय येणार आहे, अ स्टेटमेंट हॅव्हिंग कॉम्बिनेशन ऑफ सेंटेन्स असेल. अ स्टेटमेंट having combination of sentence is called compound statement. म्हणजे काय रे बाबा, एक्झाम्पल सांगू, याच्यामध्ये दोन स्टेटमेंट असतील. A statement having combination of sentence is called compound statement असं लिहिणार. आपण याच्यामध्ये कॉम्बिनेशन करू दोन स्टेटमेंटची, हे लिहिणार. 2 + 3 = 5 and 3 + 6 = 9. हे आपल्याकडे इथं दोन आहेत, हे एक आहे आणि हे एक आहे, याला आपण काय म्हणतोय, कंपाऊंड स्टेटमेंट असं म्हणतोय. आणखी पण आपण कंपाऊंड स्टेटमेंट खूप लिहू शकतो, आपल्या मनावर आहे. इथे लिहिलं आपण सोपं. इथे लिहिले असे ना, फिजिक्स is आपण लिहितो हार्ड सब्जेक्ट and English is easy subject and English is easy subject. असे आपण दोन लिहिलं. हे काही दोन आहेत, फिजिक्स इज हार्ड सब्जेक्ट अँड इंग्लिश इज इझी सब्जेक्ट. आपण अशा याच्यामध्ये काय केलं, दोन सेंटेन्स लिहिले, त्याच्यामध्ये दोन सेंटेन्स असतात, त्याला आपण कंपाऊंड स्टेटमेंट असं म्हणतो. ज्याच्यात एकच असते त्याला आपण काय म्हणतोय, सिंपल स्टेटमेंट असं म्हणतोय. तर आपण आज फक्त मॅथमॅटिकल लॉजिकचं इंट्रोडक्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण स्टेटमेंट म्हणजे काय आहे, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट काय आहे, त्याच्यानंतर सिंपल स्टेटमेंट काय आहे, कंपाऊंड स्टेटमेंट काय आहे, याच्याबद्दलच्या आपण छोट्या छोट्या माहिती बघले. आज आपण या चॅप्टरला स्टार्ट केलेलो आहोत. उद्यापासून याच्यातले आपण लॉजिकल कनेक्टिव्हिटीज बघणार आहोत. एकूण 5 लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहेत. उद्यापासून खूप महत्वाचं आहे. आज एकदम आपण छोटं लेक्चर घेतलेलं आहे आणि उद्यापासून याच्यातले मोठे लेक्चर स्टार्ट होतील आणि खरा चॅप्टर तर उद्यापासून चालू होईल. आज आपण तर एक छोटंसं चॅप्टर इंट्रोडक्शन घेतलेलं आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.